हाय गाईज, कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मजेत असणार आणि मजेतच राहा. सो खूप दिवसांनी व्लॉग बनवते मी. आणि ॲक्च्युली काय आहे ना, इथे घरी असल्यावरती कामं वगैरे करणं त्याच्यामध्ये नाही जमत मला व्लॉग बनवणं. आणि रिवा पण असते, तिची मस्ती वगैरे तुम्हाला वाटतं दाखवू असं, पण नाही जमत. तर सो आता आम्ही चाललो आहे, म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी होती, कालच होऊन गेली. सो कालचा प्लॅन होता, पण आज चाललो आहे आम्ही. पण ते कुठे चाललो आहे ते तुम्हाला आता मी नाही सांगणार, त्यासाठी तुम्हाला हा व्लॉग एंडिंगपर्यंत बघावा लागेल. सो मी, दिशायदी, जिजू आणि हे आम्ही 4 जण चाललो आहे कर्जतला. माझं आणि दिशायदीचं लग्न एकत्र चालू आहे. सो ॲनिव्हर्सरीसुद्धा एकच दिवशी येते. अच्छा. कम्प्लीट 8 वाजलेले आहेत आणि सो आता घरामध्ये सांगितलं सगळं आवरलेलं आहे. मी डब्बा वगैरे सगळं बनवलं आहे आणि आता निघतो आहे आम्ही जाण्यासाठी बाईकवरती. सोमला पण घेतलं असतं, पण आम्ही गाडीने चाललो आणि लांब आहे कर्जतला. सो त्याच्यामुळे आता मी इथून जाणार आहे घरी आणि घरून मग दिशायदी आम्ही सगळे एकत्र मग तिकडे जाणार आहे. आता नाही जाणार, त्यासाठी व्लॉग बघावं लागणार आणि खूप मजा येणार आहे. जशी रिसॉर्टला मजा आली तशीच मजा इथे सुद्धा येणार आहे. अभी मजा आएगा ना. सो ब्लॉग एंडिंगपर्यंत नक्की बघा आणि हा नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. सो बाय. आपण इकडे गेलो होतो ना रिवा, किती मजा केलेली तू, किती मजा केली होती. हा, जाम मजा केलेली. आम्ही घरी आलो मम्मीकडे, पण जाम घाई झाली कारण की यांचं काम होतं. सो हे बोलले की आपण एकत्रच जाऊया, परत तुम्हाला यायला नको मागून, म्हणून आता आम्ही जाणार जिकडे जायचे तिकडे आणि मग नंतर हे जातील काम त्यांचं आहे कुठलं ते करण्यासाठी. दीक्षम हाय, सहलीला जायचं, बोल जायचं ये. मम्मीला आवाज दे, जोरात दे आवाज. सो आम्ही निघालोय आणि तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे आम्ही कुठे चाललोय ते. दिशाचं काम होतं, सो ती गेली पुढे. जिजू आम्हाला सोडतील आणि मग तिला घ्यायला जाणार. तोपर्यंत आम्ही तिथे नाश्ता आहे, सो नाश्ता करून फोटोज वगैरे काढू. महाराष्ट्र राज्याचे गोल्फ कोर्स पण आणि 11 वाजता हे बंद. कर्जत हे ठिकाण अगदी माथेरानच्या पायथ्याशी वसलेलं आहे, त्यामुळे हे थंड हवेसाठी देखील प्रसिद्ध आहे. आणि इकडे नैसर्गिक वातावरण असल्यामुळे राज्यातील अनेक लोकांचे फार्म हाऊस या ठिकाणी आहेत. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं देखील फार्म हाऊस कर्जतमध्येच आहे. अनेक लोकांचे इकडे मातब्बर लोकांचे फार्म हाऊस आहेत, कारण निसर्गरम्य ठिकाणं आहेत. अगदी सह्याद्रीची डोंगर रांग पूर्ण आजूबाजूला पसरलेली आहे. त्याच्यामुळं आज आम्ही देखील एक दिवस आपला कुटुंबासाठी एन्जॉय करण्यासाठी आलेलो. चॅनेलचं नाव आहे करीना व्लॉग. चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळतील. लोक गेले ना घेऊन
आले आले पालण्यात बसले ना रिवा. तिला नाहीतरी गार्डन जाम आवडतो. हो देते झोका तुला. ये फाटते पण लगेच तिची. घाबरट एक नंबरची ना. बघून समजलं असतं आम्ही कुठे आलोय ते. ऑफकोर्स आर्या फार्म हाऊस. तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी काय काय आहे इथे. सो तुम्ही पण येऊ शकता, पण त्यासाठी पूर्ण व्लॉग बघा. काय आहे कसं आहे इथे. बाहेरून तर खूप छान वाटते, आतमध्ये अजून गेलो नाही आहे. रिवा तुझा गॉगल कुठे आहे? आम्ही दोघी जणी मस्त झोक्यात बसलोय. झोक्याची मजा घेतोय सुरुवातीला ना रिवा. आलोय आणि इथे नाश्ता भेटलेला आहे, पावभाजी. रिवा कशी लागते पावभाजी? छान आहे. सो आता पावभाजी खातो, नाश्ता करतो आणि मग तुम्हाला सगळा मी फार्म हाऊस दाखवणार आहे कसा आहे तो. टीव्ही लावू शकतो का हो आपण? बघूया टीव्ही लावून. टीव्ही चालू होते का? इथे मिरर आहे. बाथरूम बघूया आपण कसं आहे ते. इंग्लिश टॉयलेट आहे. ओके. एसी पण आहे. मस्त रूम कूल झालंय. ओ तुम्ही काय बोलाल? मस्त आहे, सुंदर आहे, छान आहे. एसी रूम सगळ्यात महत्वाचं. उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त गरमी सीझन चालू असल्यामुळे एसी रूम तुम्हाला अवेलेबल आहे इथे. त्याच्यानंतर रूम पण चांगले आहेत. प्लस तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी टीव्ही देखील आहे. टीव्ही देखील पाहू शकता तुम्ही. इकडे वायफाय आहे. वायफाय कनेक्ट केला का हो तुम्ही? नाही. मग बाहेर पासवर्ड सुद्धा लिहिलेला आहे, बोर्डावरती नंबर आहे, तो पासवर्ड टाकायचा आणि वायफाय चालू. आणि रिवाला खूप मजा आली ना रिवा? असते असते असते. बघ बघ बघ. टीव्ही सुद्धा चालू झाले. आमच्या पोराला जिजू आणि दिशा इथे सुद्धा आलेत. खूप खाऊ घेऊन आलेले आहेत. दीक्षा नाच. हे 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 हे. खूप सारं खाऊ आणले. आता आम्ही जाम खाणार आहे ना. मजा करणार आहे आपण जाम ना. टाली दे.
रिवा तू पण बस. रिवा दादा बघ कसं बसला आता. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा मला पकडून ठेव. अरे लवकर. दादा काय करतो ये रिवा. जास्त घालू नका. त्याला काही हे दिसाय दी. हे बाबा तू मारू. गजब बेइज्जती है. माझ्या ड्रायव्हर केस काय करू नका. माझ्या ड्रायव्हर केस काय करू डोक्यावर घेऊन नाच. घे डोक्यावर. नाच. परत कर दीक्षा. करायला सांग नाही तोंडात शी बाबू नाच करजा. त्याने कुठेतरी बघलं युट्यूबला 97 युट्यूबलाच बघतो तो. 02 49 जाम मोठा छोटा आहे पण. जाऊ का मी उतरून बघू. दादाला जायचे पाण्यामध्ये. दादाच्या हाताला पकड जा. आला बघ जा. दादा हाताला पकड. बाय थांब. एकटी नको उतरू. सावली मध्ये खेळला रिवा. उन्हामध्ये नको. सांगून दे ना मी तुम्हाला इथं लटकवलेलं आला बघ ना. जर्मनी वगैरे आम्ही इथं टेबल लावलेला आहे. चांगला दम लागला पाहिजे. करीना खाता 2 दिवस दम बिर्याणी. दुपारचं जेवण स्पेशल. खाता दम लागला पाहिजे आम्हाला. काय पापड बाबा. पापड आले इकडे बघ. यांचं काय चाललंय मागे. या बेटा या. संपल्यावर परत यायचं. टाकला त्याच्यावर. जाऊ नको दादा. त्याला ओढत आणतं इथे. ओढत. ओ कशी लागते. ओ
एक नंबर लागतं, मस्त लागतं. बोले तो एकदम झकास. जिशा आहे की जिजू. दम बिर्याणी. क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर यावंच लागतं. रिवा कशी लागते बिर्याणी? खाल्ली का? तो आता मी जेवलोय, मस्त पेटपूजा झालेली आहे आणि खूप छान होती बिर्याणी. जन्नू नैना लड़ावा दिखावा जद नैना लड़ावा. पूर्ण ग्रीनरी आहे आणि खूप मस्त हवा सुटले. फॅनची गरजच नाहीये आणि AC नसली तर तरी पण चालेल, पण पाहिजे AC. पण खूप मस्त हवा सुटले भारी. तर गाईज खूप छान फार्म हाऊस आहे हा आणि इथे खूप सारी झाडं आहेत. सो हवा पण खूप सुटलेली आहे. तिथे मागे डोंगर आहे एवढा मोठा, तुम्हाला दिसत असणार किती भारी नजारा आहे. खूप छान व्ह्यू येतो संध्याकाळचे. सो हा माझा अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल. म्हणजे हा ब्लॉगचा फर्स्ट पार्ट असेल. सेकंड पार्ट पण येईल लवकर, कारण की खूप मोठा ब्लॉग होणार आहे. त्याच्यामुळे हा ब्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओमध्ये मी कॅप्चर नाही केलं, पण जिजूनं तिथे काहीतरी आढळलं, दिसलं काहीतरी गेल्यासारखं. काय होतं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल चॅनलला.